कोणत्याही मुलाच्या आयुष्यातील पहिल्या क्रांतीचे नाव आई असते, तर दुसरे नाव बाप असते. हा बाप प्रत्येकाने वैयक्तिकरित्या आपापल्या पद्धतीने कथा, कविता, कादंबरी स्वरूपात मांडला आहे. प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांनी आंबेडकरी बाप या ग्रंथाचे संपादन करून सामाजिक चळवळीत जगलेला आणि समाज परिवर्तनाच्या मानवमुक्त लढ्यातील बाप प्रातिनिधिक स्वरूपात 35 लेखकांनी सोसलेल्या भोगलेल्या यातना व त्यातून आपल्या मुलांना शिक्षण देऊन घडवलेल्या सम्यक चळवळीतील बापाविषयी मनोगती असल्याने हा ग्रंथ म्हणजे एक दस्तऐवज असून आंबेडकरी चळवळीच्या प्रेरणादायी त्याचबरोबर मराठीतील संदर्भ ग्रंथ ठरणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ज्यांनी प्रत्यक्ष बघितली ते कार्यकर्ते प्रत्यक्ष चळवळ जगले. बुद्धांच्या सम्यक मार्गाने जाताना काबड कष्ट करून मुलांसाठी खस्ता खाल्ल्या. हा बाप अल्पशिक्षित, अशिक्षित, निरक्षर असला तरी तो परिवर्तनवादी, बुद्धिवादी, विवेकी आणि समतावादी आहे. स्वयंप्रकाशित होण्यासाठी शिक्षण हेच माध्यम आहे हे त्यांनी ओळखल्याने आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रसंगी मार देऊन प्रोत्साहित केले. आपल्या अवतीभोवती असलेल्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक इत्यादी परिस्थितीचा विचार करण्यास शिकविले. त्यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मानवी मूल्ये रुजवली. अंधश्रद्धा, धर्मांध कर्मकांड आणि बालबाह्य चालीरीती विरोध करणाऱ्या वैज्ञानिक मूल्यांनी प्रेरणा केली. आंबेडकरी बाप ह्या नव्या पिढीच्या मनात बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या विचारांची प्रेरणा करणारा आहे. म्हणजे आमच्या बापानं आम्हाला शिकवलं, आमच्या बापानं आम्हाला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन मी शिकलो आणि नोकरीला लागलो. पण याच्या पुढे तुम्ही प्राध्यापक झालात, इंजिनियर झालात, डॉक्टर झालात, वकील झालात, तर तुम्ही तुमच्या मुलांना देखील अशाच पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे तुम्ही गेलं पाहिजे. आणि ह्या दृष्टीने मी 35 लोकांच्या लेखांचं एकत्र करून संपादन करून अतिशय उत्तम प्रकारचे पुस्तक निघालेलं आहे. जवळजवळ 6 एप्रिलला प्रकाशन झालं आणि त्या प्रकाशनामध्ये जवळजवळ माझी 300 पुस्तकं गेली आणि आत्ता जवळजवळ 250 पुस्तकं या 2 आठवड्यात ती संपलेली आहे. आता फक्त 25-30 पुस्तकं राहिलेली आहेत आणि एवढं त्याला प्रतिसाद आहे की लोकांचं म्हणणं आहे आम्हाला दुसरी आवृत्ती हवी. हे 5-10 लोकांपर्यंत फक्त पुस्तक गेलेलं आहे आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि अनेक आमच्या डोंबिवलीचे जे मला मानणारे आहेत, माझ्या पेंढारकर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी, माझे विद्यार्थिनी, या सगळ्यांनी मला एवढे फोन केले की अतिशय सुंदर लेखन झालं आहे आणि तुमचा इतिहास आम्हाला माहीत नव्हता, तो आम्हाला इतिहास माहीत आहे. आम्हाला एवढंच माहिती आहे की प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड एक कवी आहेत, साहित्यिक आहेत, पण इथून बालपण, शिक्षण आणि असं जे टायटल दिलेलं आहे ते अतिशय उत्तम प्रकारे आहे आणि मी भारावून गेलो अगदी. तो लेख सकाळी मूळ जी संकल्पना आहे की आज जे आंबेडकर चळवळ चाललेली आहे की ज्या पद्धतीने गटातटाचं राजकारण आहे, अशा याच्यात तरुणांचा कल जो आहे तो वाचनाकडे वळला पाहिजे. याकरता काय केलं पाहिजे आणि जेणेकरून ही जी संकल्पना आहे तुमची आहे ती कशा प्रकारे? हां, मी तुम्हाला सांगतो की आपण म्हणतो की तरुणांचं वाचनाकडे लक्ष नाही. मी आता माझा काल वाढदिवस झाला 1 जूनला. वाढदिवसानिमित्त मी 78 पुस्तकं जी सर्वसामान्य लोकांना कळतील, उमजतील, समजतील अशी पुस्तकं मी लोकांना वाटली. त्या पुस्तकाचं नाव आहे पत्रास कारण की. अलीकडे पत्रास कारण की म्हणजे पत्र लिखाण थांबलेलं आहे असं मला वाटतं, पण ते थांबलेलं नाही. अनेक माणसं, अनेक व्यक्ती, अनेक मित्रमैत्रिणी पत्र लिहितात, हे आपल्याला माहीत नाही, व्हॉट्सअपवर सुद्धा लिहितात. आणि माझं असं म्हणणं आहे की चळवळ जी आहे ही चळवळ सर्वसामान्य माणसापर्यंत गेली पाहिजे आणि बाबासाहेबांचा विचार घेऊन जी माणसं जगत असतात, तो विचार घेतात, तर ती माझ्यासारखी अगदी आदिवासींची, आगरी लोकांची गुरं वळणारा मी शुक्राचार्य गायकवाड, हॉटेलमध्ये काम करणारा, जांभळं बोरं विकणारा, तो आज पेंढारकर कॉलेजमध्ये मराठी शिकवत होता आणि तो मी 2006 मध्ये रिटायर झालो. आणि म्हणून मला असं वाटतं की तरुणाने चळवळीकडे, वाचनाकडे लक्ष द्यावं. ते वाचाल तर वाचा असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आणि तो जो प्रकार आपण सर्वसामान्य लोकांनी स्वीकारला तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. अंधार दूर होईल, काळोख दूर होईल आणि प्रकाशमान आपलं जीवन होईल. शेवटचा प्रश्न. असं काय म्हणाले, मी प्रथम भारतीय, अंतिम भारतीय. त्यांचं फार महत्त्वाचं वाक्य आहे. भारतीय राज्यघटना लिहिताना अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी संविधान सभेमध्ये दिलेली आहेत. जवळजवळ 6000 प्रश्नांची उत्तरं बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि त्यांचं म्हणणं होतं की माझा भारत हा एक संघ राहिला पाहिजे, माझी माणसं एक संघ असली पाहिजे, माझा विचार सर्वांना पटला पाहिजे आणि तो पटवण्यासाठी या ठिकाणी मी सभेमध्ये बोलतो आहे. आणि मला धोका वाटतो आहे की या देशाचं भवितव्य कसं होईल. कारण का तर या देशामध्ये आपण एक संघ राहिलो नाही.
जर अटीतटीने राहिलो किंवा विरोधात भूमिका घेतली आणि एकसंघ राहिलो नाही तर देशामध्ये पुन्हा गुलामी येऊ शकेल. ती येता कामा नये यासाठी सर्वांनी एक राहिलं पाहिजे. मी प्रथम भारतीय, नंतर हिंदू मुसलमान काय असेल ख्रिश्चन बौद्ध हे असलं पाहिजे आणि प्रथम भारतीय आहे असं त्यांचं म्हणणं. तेच आपण जर त्या पद्धतीने वागू लागलो तर जीवनामध्ये देशाचं आपलं समाजाचं सर्वांचं कल्याण होईल असं बाबासाहेब वाटत होतं. म्हणून त्याने घटनेमध्ये समता नावाची गोष्ट निर्माण केली. एकसंघ राहा म्हणजे देश वाचेल. धन्यवाद.